वाढत्या उन्हामुळे मूळ डोंगरी तसेच परिसरातील जलस्रोत आटल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांचा पाणी प्रश्न देखील बिकट बनला आहे। परिसरातील स्थानिक ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असतानाच अशा परिस्थितीत पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कुटे यांच्या माध्यमातून पाणी टंचाईग्रस्त मूळ डोंगरी गावासाठी मोफत पाणी टँकर पुरवठा सुरू करण्यात आला। याचा शुभारंभ मूळ डोंगरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी सुभाष कुटे, सरपंच जनाबाई सुरेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुभाष कुटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोटा पाण्याचा प्रश्न आला की तिथे आचारसंहिता लागत नाही असा माझा प्रामाणिक विचार आहे। काही दिवसांपूर्वी पाणी नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत असे मूळ डोंगरी येथील ग्रामस्थांनी सांगितले। यावर तात्काळ मोफत पाणी टँकर पुरवठा सुरू करण्यात आला आहे। पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे। लोकांना पाणी उपलब्ध करून देणे खरं तर पुण्याची गोष्ट आहे आणि ते पुण्य मला जर लाभत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजतो असे सांगून समस्त ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले व पुढील 3 ते 4 महिने मूळ डोंगरी गावाला पाणी कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। तिचा दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात पण या गावाचं काहीतरी देणं लागतं म्हणून मी 2019ला पण मोफत पाण्याचा पुरवठा केला। त्याच्यात मांगूदादानं पण महत्त्वाचं असं सहकार्य केलं होतं। त्याच पद्धतीने आज पण भीषण पाणी टंचाई आहे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे। म्हणून मला वाटलं कुठेतरी माता भगिनीचे हाला अपेष्टा होतीये आणि त्या उद्देशानं कुठलाही हेतू न समोर ठेवता आज हे मोफत पिण्याचं पाणी आजपासून सुरू केलंय। तर सर्वांनी फक्त कुठल्याही प्रकारचं भांडण तांडण न करता योग्य ते पाण्याचा वापर करावा। पाणी बचत महत्वाची आहे, पाणी वापरणं सुद्धा काटकसरीनं तितकंच गरजेचं आहे। म्हणून मी विनंती करतो मूळ डोंगरीवासियांना की आपण पाण्याची काटकसर करावा आणि आपण कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा न करता प्रत्येक घराने 1-200 लिटरचा ड्रम भरून घेतला तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न 100% सुटण अशी मला खात्री आहे। आणि मी पूर्ण पावसाळा येईपर्यंत हे मोफत पाणी आपल्या गावासाठी देत राहील एवढंच मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो।